सांगरूळ इथल्या 250 एकर गायरान जमीन वन आणि कृषी महाविद्यालयानं वर्ग करून घेतली आहे। याबाबत ग्रामस्थ आणि संबंधित विभाग प्रमुखांची पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी सांगरूळला केवळ 1200 एकर जमीन असून लोकसंख्या 13,000 असल्याचं सांगितलं। एखादा प्रकल्प राबवायचा असेल तर ग्रामपंचायतीकडे 1 इंचही जागा नाही। जी 650 कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्यांनी जायचं कुठं असा सवाल केला। बाजीराव खाडे यांनी गायरान परत करावा अशी मागणी करून गावचा विस्तार होत असून नागरिकांच्या राहण्याच्या आणि गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचं सांगितलं। सांगरूळसह जिल्ह्यातील 13,000 हेक्टर जमीन वन विभागाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया झाल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं। सांगरूळच्या ग्रामस्थांची मागणी पाहता क्रीडांगण, निवासी शाळा, मंदिरासह इतर विकासाचे प्रकल्प राबवण्यासाठी आम्हाला अधिकार आहेत। त्यानुसार आवश्यक जागेचा प्रस्ताव द्या, त्या गावठाण म्हणून वर्ग करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी येडगे यांनी दिली। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी क्रीडांगण, हायस्कूल, निवासासाठी असे वेगवेगळे प्रस्ताव करून पाठवा, त्याला तातडीनं मंजुरी देऊ अशी ग्वाही दिली। आमदार चंद्रदीप नरके यांनी प्रस्तावानुसार जागा परत करताना गायरान अशी नोंद न करता गावठाण म्हणून द्या अशी सूचना केली। त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। बैठकीला सरपंच शीतल खाडे, उपसरपंच बाळासो खाडे, कुंभीचे उपाध्यक्ष राहुल खाडे, निवास वादकर, दिलीप खाडे, कृष्णात चाबुक यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते।